देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी बिहारमधून बिहारमधील 2 दशकांचं नितीश राज आता संपलेलं आहे। नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द केलेला आहे, सोपवला आहे। तसंच नवीन मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून सम्राट चौधरींचं नाव आता आघाडीवर आहे। आपण पाहतोय जर चौधरी यांचं नाव एकमताने निवडलं गेलं आणि तशी चिन्ह सुद्धा दिसतात। जर चौधरी यांची निवड झाली तर पहिल्यांदाच असं घडणार आहे की बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असेल। तर बिहारमध्ये नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपची बैठक आता सुरू झालेली आहे। नवीन मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून सम्राट चौधरी यांचं नाव आघाडीवर आहे। तर भाजपच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता निश्चित होणार आहे। बिहारमधील प्रथमच भाजपमधला मुख्यमंत्री होणार आहे। इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे की बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसण्याची शक्यता असेल आणि बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून सम्राट चौधरी यांचं नाव चर्चेत आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिवाजी, ही बैठक तर आता सुरू झालेली आहे आणि कदाचित जर भाजपकडनं दावेदार आणि त्या दावेदाराच्या नावनिश्चिती झाली तर भाजपचा हा पहिला मुख्यमंत्री असेल जो बिहारचा मुख्यमंत्री ठरेल। अगदीच बिहारचा भाजपमध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री पाहायला मिळणार आहे आणि यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न जे आहेत ते केले जात होते। सम्राट चौधरी हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे जवळजवळ आता ठरलेलं आहे आणि याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। सम्राट चौधरी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये पोहोचले होते। त्यानंतर आता तिथले जे आमदार आहेत त्यांची बैठक सुरू आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार सम्राट चौधरी हे भाजपचे पहिले बिहारमधील मुख्यमंत्री असतील। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जेडीयूचे जनता दल युनायटेडचे म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षाचे 2 उपमुख्यमंत्री असतील। त्यामध्ये कदाचित एका महिलेचा देखील समावेश असू शकतो, कारण ज्या पद्धतीने आता माहिती मिळत आहे त्यानुसार सातत्यानं हे सांगितलं जात आहे की नितीश कुमार हे दिल्लीमध्ये आल्यानंतर बिहारमध्ये सम्राट चौधरी हेच मुख्यमंत्री असतील आणि 2 उपमुख्यमंत्री पद हे जे आहेत ते जेडीयूला देण्यात येणार आहेत। आता या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं जेडीयूला ते 2 पद असतील की एक उपमुख्यमंत्री पद घटक पक्षाच्या इतर जे पक्ष आहेत त्यांना दिलं जात आहे हे पाहणं महत्वाचं आहे। जेडीयू मध्ये जर 2 उपमुख्यमंत्री पद जर दिली गेली तर नितीश कुमार यांच्या मुलाला देखील उपमुख्यमंत्री पद जे आहे ते मिळू शकतं। आता या सगळ्यामध्ये पाहणं महत्वाचं आहे की कशा अर्थानं सम्राट चौधरी यांना जर मुख्यमंत्री पद जर दिलं गेलं तर जातीचं समीकरण कशा पद्धतीने असेल हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र हा ऐतिहासिक क्षण आहे भाजपसाठी। खरं तर हा महाराष्ट्र पॅटर्न म्हणावा लागेल। उशिरानेच भाजपने बिहारमध्ये हा पॅटर्न राबवलेला आहे। याची खूप कनेक्टिंग आहे। आपल्याला जर 2019च्या निवडणुकांपासून पाहिलं गेलं बरोबर बोलतोयस तू। खरं तर जो पॅटर्न महाराष्ट्रामध्ये भाजपनं राबवला होता तोच बिहारमध्ये राबताना दिसतोय। कारण समजा जरी आपण चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब नाही झालं तरी सुद्धा मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित झालं होतं। अगदी हे निश्चित झालं होतं। मात्र जी माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार सम्राट चौधरी हेच भाजपचे पहिले बिहारमधील मुख्यमंत्री होतील याच्यावरती दिल्लीतून शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। आणि सम्राट चौधरी हे गेल्या काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होते। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने नितीश कुमार यांचे व्हिडिओज समोर येत होते वेगवेगळ्या पद्धतीने हे लोकांशी बोलताना, ज्याच्यामध्ये त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही असा आरोप देखील विरोधकांकडून केला जात होता। त्यामुळं बिहारमध्ये लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार ही शक्यता व्यक्त केली जात होती। आणि दुसरा मुद्दा हा होता की नितीश कुमार जेव्हा त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही असं जेव्हा आरोप केले जात होते त्यावेळेस त्यांच्या पक्षाची कमान कोणाकडे असणार हा सगळा प्रश्न निर्माण होत असताना बिहारमधून पहिलं त्यांना मुख्यमंत्री पद त्यांचं
त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा नक्कीच. दिल्यानंतर ते शिवाजी, तुला आता थोडंसं थांबवते कारण आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दैनिक पुढारीचे दिल्ली ब्युरो चीफ उमेश कुमार सर, स्वागत. तुमच्याकडनं या संदर्भात विश्लेषण ऐकायला आवडेल. सर, आप जिस तरह देख रहे हैं कि अभी नीतीश जी ने राजीनामा दिया है, उन्होंने इस्तीफा दे दिया है और वो दिल्ली में जाने वाले हैं, लेकिन अब बिहार के राजकारण को आप किस तरह इस राजनीति को देख रहे हैं, इसका विश्लेषण कैसे करेंगे? देखिए, अब ये तो तय हो गया जो कि अब भाजपा के मुख्यमंत्री बनेंगे और ज़्यादा चांस है सम्राट चौधरी के नाम की घोषणा थोड़ी देर में हो जाएगी। सम्राट चौधरी के नाम की घोषणा, अभी विधायक दल की बैठक चल रही है और जल्दी ही सम्राट चौधरी के नाम की घोषणा भी हो जाएगी। सम्राट चौधरी पर जो जेडीयू का भी मोहर लगा हुआ है और नीतीश कुमार खुद ही चाह रहे थे जो उनके बाद सम्राट चौधरी बने। ऐसे में वहाँ पर जो जातीय संतुलन है वो बना रहेगा और ये भाजपा के हित में भी होगा, जेडीयू के ही हित में होगा। इसलिए सम्राट चौधरी को लगभग फाइनल है। फिलहाल ही तो सम्राट चौधरी मंत्री बनेंगे और 2 डिप्टी सीएम बन सकते हैं जेडीयू के, ऐसी संभावना बता रही है। उसमें एक निशांत कुमार, नीतीश कुमार के पुत्र निशांत कुमार होंगे, दूसरा कोई और हो सकता है जो कि दलित चेहरा हो सकता है। जी, उमेश कुमार जी, और एक बात यह है कि ये पहली बार हो रहा है कि भाजपा पार्टी का कोई मुख्यमंत्री चुना जाएगा, तो बिहार के इतिहास में पहली बार भाजपा का मुख्यमंत्री होना, ये बिहार का एक राज्य के तौर पर क्या मायने रखता है इन सब का? लेकिन बिहार में पहली बार होगी जो भाजपा के जो मुख्यमंत्री होंगे, इसलिए ये बदलाव बहुत दूर तक जाएगा। ये बदलाव का असर जो है बहुत दूर तक होगा, क्योंकि अभी जेडीयू में टूट फूट की भी संभावनाएं हो सकती है। जो कई सारे नेता जेडीयू के वो भाग के आरजेडी की तरफ भी जा सकते हैं, ऐसी संभावना भी बनती नजर आ रही है। लेकिन ये फिलहाल तो नहीं होने जा रहा है। ये सब निर्भर करेगा कि आने वाले समय में जो विधानसभा के 5 राज्यों के चुनाव है उसमें क्या स्थिति होती है। अगर अपोजिशन थोड़ा मजबूत होगा तो तब जेडीयू में टूट होगी, अगर अपोजिशन मजबूत नहीं होगा तो जेडीयू में टूट नहीं होगी, तब अभी ये चलेगा। जब चुनाव नजदीक आएंगे तब जाके फिर जेडीयू में जो है जेडीयू से कुछ नेता जो है आरजेडी की तरफ जाने की कोशिश करेंगे। फिलहाल जो है अभी जेडीयू इसी तरह रहेगा और बिहार की राजनीति उसी के इर्द गिर्द घूमती रहेगी। जी, शुक्रिया इस सब के लिए उमेश जी. एक महत्त्वाची बातमी, एक महत्त्वाची अपडेट येते. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी चौधरी यांची निवड झालेली आहे. तर बिहारमध्ये नितीश राज आता संपलेला आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. तर सम्राट चौधरी यांचं नाव यात जास्त मुख्यत्वे करून चर्चेत होतं आणि बिहारचे नवीन मुख्यमंत्री हे सम्राट चौधरी असणार आहेत. तर हे पहिल्यांदाच घडतंय की बिहार राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे आणि बिहारमध्ये नितीश सम्राट चौधरी यांची निवड झालेली आहे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून. आणि सम्राट चौधरी यांचे भाजपचे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांची नावनिश्चिती जवळपास झालेली आहे आणि मुख्यमंत्री पदावर सम्राट चौधरी यांची निवड जवळपास निश्चितच झालेली आहे. गटनेतेपदी यांची निवड झालेली आहे. तर अशा प्रकारे बिहारमध्ये